मालिका वीराची जी सायकल आहे जी आम्हाला प्रायोजित केलेली आहे आणि या स्पॉन्सर्सचं आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतोय, कारण की सातत्याने हे त्यांचं योगदान सह्याद्री संघाच्या प्रत्येक स्पर्धेला मिळत असतं आणि या हंगामामध्ये देखील त्यांचा हा मोठेपणा आणि त्यांचे पुन्हा एकदा शब्दसम्राने आभार करूया. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅचला झाली सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवर एका बाजूने फिल्डिंग करणारा संघ, लगेच पाहुण्यांच्या माहितीसाठी साई श्रद्धा ससून नवघर संघ जो आपण पाहतोय, आणि बॅटिंग करणारा संघ जय बजरंग पालनपाडा जो याच विभागामध्ये म्हणजे त्यांचं होम ग्राउंड आहे आणि होम ग्राउंडवर खेळतोय, कारण की लगेच सगळ्यांना माहिती आहे. परंतु VTSCA ऑफिशियल चॅनलच्या माध्यमातून जोडलेले प्रेक्षक आहे त्यांच्या माहितीसाठी देखील मी सांगेन. लोकेश बॉलिंग ट्रॅकवर आहे. एक चांगला टॉप ऑलराऊंडर खेळाडू ससूनगर संघाचा समोर सामना करतोय. स्ट्राईक एंडकडे फलंदाज जगदीश आणि चंदर ही जोडी. पहिला चेंडू ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अगदी आपण बघितला तर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला. मोमेंटम आपण बघितलं तर बॉडीमध्ये कोणताहीच नव्हता, म्हणजे त्याला म्हणता येत ना की खडे खडे शॉट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्यामुळेच बॅट आणि चेंडूमध्ये मिलाप नाहीये आणि एक सुंदर निर्धाव असा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. लोकेश बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 1. दुसरा चेंडू स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर सूरजच्या माध्यमातून हलकीशी मिस्टेक झाली आहे आणि त्याचा मोबदला भोगावा लागेल. हातातून चेंडू निसटला. चेंडू गेला डिक्लेरेशन झोनच्या दिशेने आणि मिळतील इथे 2 धावा. बघा इथं घडलंय काय. बॅटची कडा होती. विकेट किपरचं मात्र नक्कीच थोडस नियंत्रण नव्हतं, कारण की लांबून जाणारा चेंडू होता. झेल कलेक्ट करण्याची संधी आली होती, परंतु झेल कलेक्ट झाला नाहीये आणि त्यामुळे जीवनदान मिळालं. 2 धावा देखील मिळाल्या बॅटर्सला आणि फायदा देखील झाला संघाचा. 3 ओव्हरचा मुकाबला आहे. 3 ओव्हरच्या मुकाबल्यामध्ये किती धावा फलकावर लगावल्या जातील. आपटून टाकण्याचा प्रयत्न, इथे फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता चेंडूला. पुन्हा एकदा चेंडू चालला डिक्लेरेशन झोन मध्ये. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ. या 3 चेंडूमध्ये 4 धावा फलकावर लगावल्या गेल्यात. ज्याप्रमाणे इथे प्रयत्न आहेत ना जगदीश या खेळाडूचे, चंदर या खेळाडूला मागच्या मॅच मध्ये म्हणजे नुकतीच झालेली मॅच आणि त्या मॅच मध्ये त्यांनी भरपूर चांगली बॅटिंग केली होती. बघा फलंदाजाला काहीतरी हवं आहे. त्याला सकाळच्या 17 ज्याने 2 सामने जिंकले तो संघ आपण बघितला तर कृपादेवी बॉईज उमराले टीमचे कॅप्टन्स असतील. बी अलर्ट, बी रेडी आणि मंद मंद पावलाने आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने या. त्यांच्या समवेत मी रिक्वेस्ट करेन, कारण की वाघोबा स्पोर्ट बामणगाव टीमचे कॅप्टन असतील, त्यांना देखील विनंती करेन की आपण मंद मंद पावलाने आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने या, कारण की प्रेझेंटेशनचा 16 तर उद्या होईल, परंतु सध्या खुलच्या सिमसिमची वेळ आहे ना, ते आपण या इनिंग मध्ये लकी ड्रॉ म्हणजेच काढतोय. स्वतःचं भाग्य स्वतः निवडा आणि पुढच्या सामन्यामध्ये कोणता संघ येईल त्याच्यासाठी देखील जे आपण पहिलं म्हणजे तिसऱ्या फेरीसाठी हे ड्रॉ करणार आहोत. फॉर्मॅलिटीज देखील पूर्ण करायच्या शिल्लक आहेत बामणगाव संघाच्या. पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एक विचार पाहायला मिळतोय जगदीश यांचा की जागेवरून शॉट आपल्याला खेळायचे आहेत, परंतु गोलंदाज इतका चांगला आहे ना की ज्या झोन मध्ये चेंडू शोधतायत ना फलंदाज, त्या झोन मध्ये चेंडू टाकत नाहीये. त्यांचा बेनिफिट त्याला मिळतोय. षटकामध्ये चेंडू फेकून झाले 4 धाव फलकावर 4. लोकेश भैर बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा. यावेळेला बॅकफुटने पंच केला जातोय. फिल्डरने थोडीशी चुकी केली आहे. अगदी बॉडीचा वापर करून चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु ही संधी शोधली आहे. धावा पूर्ण केल्या 2 जगदीश आणि चंदरने. या 2 धावांनी धावसंख्येचा आकार वाढेल, 6च्या घरामध्ये पोहोचेल. 17 अगदी आपण बघितलं तर संध्याकाळची सुरुवात झाली आणि या संध्याकाळच्या 17 मध्ये आपण बघितलं ना तर क्रिकेट आहे ना या मैदानावर भरपूर मजेदार, तडकेदार आणि मसालेदार पाहायला मिळत आहे. कारण की या टप्प्यातून मग प्रत्येक सामना आपण बघितला ना तर एक रफ अँड टफवाला होताना बघायला मिळालाय. पुन्हा एकदा अगदी आपण बघितला तर मग उचली घेणारा चेंडू हा पाहायला मिळतोय. डॉट चेंडू अगदी पाहायला मिळाले. डॉट चेंडूने झाली षटकाची समाप्ती. पहिलं षटक आले फक्त 6 धाव्यांचं, ज्यामध्ये अगदी बघितल्या 2-2-2 अशा 3 चेंडूवर 6 धावा आल्या, परंतु त्यामध्येच अगदी आपण 3 चेंडू डॉट देखील आले आणि त्यामुळेच आपण बघितलं थोडासा धीमा स्टार्ट पाहायला मिळतोय. परंतु त्या स्टार्टला मोठे फ्लाय दिले जाईल का, दुसऱ्या षटकामध्ये आकार दिला जाईल का, की काय घडेल प्रत्यक्षात ते देखील पाहूया. जाऊया टीचेकडे. माझ्या प्रेमाची पारख जुली तुला होईल लवकर. माझ्या प्रेमाची पारख जुली तुला होईल लवकर. जुली गो जाईल मी मुंबईच्या शहरा, मुलांचा गोजीला जुली गो दे ग मला लग्ना
चेंडू इथे. राजाची राणी मी म्हणजे बघा मैदानाच्या मध्ये एक श्वान आहे, थोडासा त्याला दूर करा. एखादा बॉल आला तर अडू शकतोय तिकडे. सध्या तरी आपण बघितलं तर मग पसंत अपनी अपनी मध्ये आमचा कमेंट बॉक्स खुला आहे, कारण की आमच्या कमेंट बॉक्स मध्ये जशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे, जे सुंदर गीत ऐकायचे आहे ते कमेंट करतात आणि डीजेच्या माध्यमातून ते ऐकवली देखील जातात. आमचे डीजे महेंद्र पवार यांच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. नंबर 2 क्रमांकाचा षटक फेकण्यासाठी मिस्टर अमृत परेड. समोर चंदर. हा अमृत यांचा चेंडू बघितला आपण तर कंट्रोल मध्ये नव्हते पूर्णपणे आणि हा चेंडू फेकलाय त्याने. नो भीमर चेंडूचा इशारा आणि सुरुवात मात्र केली या ओव्हरची खराब चेंडूने. नो चेंडूचा इशारा मिळालाय. याचाच अर्थ काय तर पुढचा चेंडू फ्रीडच्या स्वरूपात देखील आता मिळेल. एक बेनिफिट मिळेल, एक फ्रीडम मिळेल आणि एक फ्री चार्ज लाठी चार्ज करण्याची संधी मात्र प्राप्त झाली आहे. या संधीला साधलं जाईल का? या संधीचं सोनं केलं जाईल का? हा फ्रीडचा चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे उडवला जाईल का? प्रश्न आहे, प्रश्नाचं उत्तर मिळेल मैदानाच्या आतमधून. परंतु गोलंदाजावर देखील दडपण असेल, प्रेशर असेल, कारण की फ्रीडचा चेंडू मला चांगल्या स्वरूपाने फेकायचा आहे. या फ्रीडच्या चेंडूला नक्कीच रोखायचं आहे. परंतु एका बाजूने फलंदाज फ्री माइंडने चार्ज करतील, नो डाऊट. पाहूया हा चेंडू. सुंदर चेंडू हाताळला गेला होता, अगदी ज्याप्रमाणे खालच्या लाईन वर जाताना बघायला, म्हणजे त्याला म्हणता येत ना नेहमीच सबमरीन चेंडू. आणि तो चेंडू अगदी पाहायला मिळाला, म्हणजे पडल्यानंतर देखील खाली राहतो, लॉ राहतो, जमिनीलगत राहणारा चेंडू आणि तो चेंडू पाहायला मिळाला. आणि त्यामुळेच अगदी जो फटका खेळायचा होता ना जागा बनवून, तो खेळता नाहीये चंदर या खेळाडूला. त्याचं देखील खातं खोललंय. दोन्ही आकड्याने टीमची टोटल अगदी बघितली पण तर मग 10च्या घरामध्ये आहे आतापर्यंत. जर आपण पाहिले या षटकामध्ये अमृत याच्या माध्यमातून चेंडू फेकून झालाय, तो म्हणजे 1. मागच्या मॅच मध्ये काय भन्नाट कामगिरी केली होती चंदर या फलंदाजाने आणि तोच पुन्हा एकदा स्ट्राईक वर सज्ज झालाय. थोडं लवकर खेळ, बॅटचं फेस लवकर बंद केलं, चेंडू धीमा आला, गतीमध्ये मिश्रण पाहायला मिळाला आणि त्याचा फायदा गोलंदाज अमृतला मिळतोय. बघा जय बजरंग स्पोर्ट्स पानलपाडा मागच्या मॅच मध्ये अगदी आपण पाहू शकतोय तर धावा त्यांनी चेस केल्या होत्या. त्याप्रकारे आपण बघितलं ना, इथे प्रथम बॅटिंग करायची म्हणजे त्यांच्यावर देखील प्रेशर आहे की धावफलकावर धावा लागवायचे आहेत. आता मनगटी फटका, मनगटाची जादू दर्शवलंय, चेंडूला उडवलाय आणि चेंडू हात चाललाय हवेच्या लाटांवर निघून स्वार गेलाय सीमा रेखा पार आणि भन्नाट मोठा फटका आलाय. सह्याद्री चषकातील दमदार दर्जेदार A1 क्वालिटी बिग ब्रँडेड षटकार 6 धावा. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी बारीक ताजा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी बारीक ताजा फोटो माझा काढ. अगदी सध्या तरी आपण बघितलं तर मग अमृत यांच्यावर आक्रमण केलं गेलं. या आक्रमणामुळे आपण पाहू शकतो की त्यांच्यावर देखील दडपण आलंय, धाव गतीला आकार मिळतोय 16. परंतु त्यानंतर आपण पाहिलंय की नियंत्रण ठेवायला कमी पडले गेलेत गोलंदाजीमध्ये. बघा जो मोठा फटका पडला ना त्याने भरपूर काही प्रभाव पडलाय अमृत या गोलंदाजावर आणि त्यामुळे थोडंसं बाहेर जाण्याचा प्रयत्न केला, परंतु जी वायडर लाईन आहे ना त्याच्यापेक्षाही जास्त बाहेर जात आहेत. शतरक्षणामध्ये नजर टाकली आपण तर डीप मध्ये शतरक्षण आपल्याला बघायला मिळत आहे. डीप बाउंड्री रायडर्स मात्र तैनात केलेत आपल्या गोलंदाजीप्रमाणे अमृतने. पुढचा चेंडू खाली राहणारा पाहायला मिळालाय, परंतु पुन्हा एकदा तीच लाईन तोच नतीजा आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू. म्हणजे या ओव्हर मध्ये काय घडलंय तर पहिला आला होता 9, त्यावर मिळाल्या होत्या 1+1, त्यानंतर एक षटकार देखील आला, एक दुहेरी देखील आली, त्यांनी 2 वाईट देखील आले. म्हणजे सगळ्या काही गोष्टी होत आहेत या ओव्हर मध्ये. आता प्ले आणि मिस असं समीकरण बघायला मिळालं. समोर टाकला होता चेंडू, नियंत्रणामध्ये नव्हते पूर्णपणे हा शॉट खेळत असताना. मिस्टर चंदर हे बॅटर. जगदीशने आता पाहिलं गेलं की जे समोरून दिसतंय ना त्यांना माहिती आहे की आपल्याला समोरून चित्र काय चांगलं दिसतंय. आता काहीतरी थोडासा वीकपणा पाहायला मिळतोय ना, ते सांगितलं की इथे काम करायचं, इथे नक्कीच तुला फायदा मिळेल असा सल्ला दिलाय. आता या सल्ल्यामध्ये भरेल का गल्ला? पाहूया हा चेंडू. गल्ला भरेल काय? हवेत फटका खेचलाय, उंच आहे, डिस्टन्स मात्र
परंतु झडप मनसेस आले होते. अगदी थोडासा बॉडी बॅलन्स बिघडलं, मात्र पडले गेले. दुखापत झाली की चेक करा. आपसमध्ये टक्कर देखील झाली होती आणि त्यांनी सांगितले की ऑल इज वेल. बघा, अशा वेळेला कॉलिंग करणं गरजेची बाब असते मित्रांनो, कारण की अशा वेळेला मोठी दुखापत होण्याची दाट शक्यता असते. क्रिकेटच्या पटलावर अगदी आपण बघितले, परंतु मनसेच यांनी सांगितलं की ऑल इज वेल, सर्व काही ठीक आहे. परंतु मी हेच म्हणेन की क्रिकेटच्या पटलावर जेव्हा कॅचेस उडतायत नक्की मित्रांनो, अशा दुखापतीपासून किंवा अशा टक्करपासून, घटनांपासून वंचित राहायचं असेल तर एकमेकांना कॉल देत राहा. सध्या तरी शेवटचा चेंडू असेल. ऑफस्टंपच्या बाहेर हा चेंडू पाहायला मिळाला. कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू चालला डिक्लेरेशन झोनच्या दिशेने. धावा मिळतील दोन टीमची टोटल मात्र सरकली गेली आहे 22च्या घरामध्ये. बघा, पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या फक्त आणि फक्त 6 धावा, परंतु या षटकामध्ये भरपूर धावा आल्यात आणि करण आम्हाला सांगतात की या षटकामध्ये आलेल्या तब्बल 16 धावा आणि त्यामुळे मोमेंटम शिफ्ट झालाय जय बजरंग पालनपाडा या संघाच्या बाजूने. अजून सुद्धा आपण बघितलं तर 6 चेंडूचा खेळ शेष असेल. या 22 आल्यात, 22 मध्ये किती भर पडते आणि किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल साई श्रद्धा ससुनगर या संघाच्या समोर जरूर पाहणार आहोत. तत्पूर्वी जाणार होता आपण आमचे डीजे ऑपरेटर कडे, गाणं ऐकणार आहोत. त्यानंतर मग या शेवटच्या षटकासाठी मैदानाच्या आतमध्ये येणार आहोत. थँक्यू डीजे. 2 षटकाचा खेळ पूर्ण झाला. फलकावर पाहिले आपण तर 11च्या सरासरीने 22 धावा. षटक क्रमांक 3 मनसेस, ज्यांना आपण नुकतंच ऍक्शन मध्ये बघितलं आणि थोडेसे बॉडी बॅलन्स देखील बिघडलं, तरी देखील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेत. उलटा चेंडू मनसेस यांचा वळवलाय मनगटाच्या साहाय्याने स्क्वेअर क्षेत्रामध्ये. सूरज आहेत तिकडे. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. धावा मिळतील 2 पेक्षा अस्त्र जास्त काही मिळणार नाहीये. 2 टीमची टोटल पोहोचली गेली आहे 24च्या घरामध्ये. प्रत्येक एक बॉलवर आता मात्र हा पर्याय असेल आणि हा विचार असेल की जय बजरंग स्पोर्ट्स पालनपाडा प्रत्येक चेंडूला मात्र स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करेल, कारण त्यांना देखील जाणीव आहे या षटकाची. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅकक्लिपचा वापर केला होता. स्ट्रॉंग बॉटम हँडने नक्कीच चेंडूला खेळायचं होतं, परंतु काय झालंय की या वेळेला एक गेम प्लॅनिंग होती, कारण की जगदीशने विकेट हे सॅक्रिफाईस केलंय, कारण की चांगल्या खेळूला मैदानाच्या आतमध्ये आणायचं होतं. हे संकेत दिले गेले आहेत आणि जगदीशला परतावं लागेल. पहिला धक्का मात्र जय बजरंग स्पोर्ट्स पालनपाडा टीमला. पंचवीस धावा आहेत फलकावर. अगदी आपण पाहू शकतोय नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलेत, परंतु सध्या ते तरी नॉन स्ट्राईक एनकडे आहेत. मंगेश जबरदस्तीने देखील पाहिलं या टीमचे ऑलराऊंडर खेळाडू, भरपूर चांगले क्रिकेट मंगेश यांनी आपल्या संघासाठी खेळला गेलाय. आता चंदर आहे स्ट्राईक एनकडे. मोठा फटका पाहतोय, हा मोठा हल्ला आणि चेंडूने गाठलाय बाउंड्रीच्या बाहेरचा बल्ला. मिळेल हा षटकार. 6 धावा. थँक्यू.
सिक्सर आलाय आणि सिक्सरने टीमची टोटल मात्र वाढली गेली आहे 31 या घरावर. जसं म्हटलं जाते ना कि जो लोग अपने सपनों को पूरा करने की हिम्मत रखते हैं असल में वही तो दुनिया में इतिहास रचते हैं. इतिहास रचायचा आहे मैदानावर, स्वतःचं मैदान आहे, स्वतःच्या होम ग्राउंडवर चांगला खेळ करायचा आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने टक्कन उडवलाय. या वेळेला म्हणू शकताय वक्तच काय रागानं आणि षटकार ठोकलाय वागानं. सलगचा दुसरा 6 धावा. दोन उत्तुंग षटकार, धाव फलक 37च्या घरामध्ये. 2 चेंडू आणखी शिल्लक आहेत. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु या वेळेला बॅटची कडा होती. अगदी मागे चेंडू गेला. धावा मिळतील 2. 2:39च्या घरामध्ये धाव फलक पोहोचला गेलाय. ज्या प्रकारे खेळ केलाय ना, मनसेसवर अटॅक केलं, आक्रमण केलं, 2 उत्तुंग षटकार, धाव संख्या ज्याप्रमाणे आपण बघितलं तर 39 आणि चेंडू शिल्लक असेल अंतिमचा 1 चेंडू मध्ये किती धावा येतील. इथे देखील चांगला फटका खेळला जाईल का. पुन्हा एकदा आपण बघितलं तर ताकद पूर्ण झोकली होती परंतु व्यवस्थित टायमिंग नव्हतं. वरची एज होती आणि तिथे मागे मात्र मिळतील 2 धावा. या 2 धाव्याने धाव फलक अगदी पोचलं गेलंय ते म्हणजेच 41 या घरामध्ये. मग टार्गेट सेट झाले 42 धाव्यांचं सामना जिंकण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये फक्त आल्या होत्या लोकेशनच्या 6 परंतु दुसऱ्या षटकामध्ये आल्या 16 आणि तिसऱ्या षटकामध्ये आलेल्या 19. आलेख आहे तो वाढता गेला, मोमेंटम शिफ्ट झाला आणि त्यामुळेच आता असं दिसतंय की या मॅच मध्ये हवी झालाय. पहिल्या इनिंग मध्ये आपण बघितलं तर जबरदस्त बॅटिंग परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये देखील तशा प्रकारची बॅटिंग आपल्याला बघायला मिळू शकते. सध्या तरी जाऊया आपण मग ड्रॉ कडे. ड्रॉ उडवण्याची वेळ झाली. उमराली टीमचे कॅप्टन प्लीज आमच्यापर्यंत अजून देखील पोहोचलेले नाही आहेत. बघा समोर जो कॅमेरा लावलेला आहे त्याच्या खाली जी छोटे मुलं आहेत त्यांनी प्लीज थोडं वर जाण्याचा प्रयत्न करू नका. कृपादेवी बॉयज उमराली टीम. सध्या तरी आपण मग हे ड्रॉ आहेत या 2 कॅप्टन. 3 ड्रॉ आहेत आणि या 3 ड्रॉ मध्ये एक कर्णधाराने उचला. राहिली ती बाय आहे ती कोणाला आहे ते आम्ही बघूया परंतु आता सध्या तरी कृपादेवी बॉयज उमराले संघाने अगदी बघूया कोणाचं नाव काढलंय. कृपादेवी बॉयज संघाच्या कर्णधाराने काढले विजयी संघाचं नाव म्हणजे मॅच खेळेल आणि त्यांच्या समत असेल म्हणजे कृपादेवी म्हणजेच बाय कोणाला वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव टीमला मिळते बाय. बाय मिळालेली आहे अगदी वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या संघाला. म्हणजेच काय तर स्वप्न कदाचित पूर्ण करण्याची संधी. मग कृपादेवी बॉईज हा संघ खेळ विजेता या संघाशी म्हणजे हे असतं नशीब का कशा प्रकारे. कारण की सकाळच्या 17 पासून आपण बघितलं ना तर जे क्रिकेट खेळला गेला म्हणजे प्रत्येक संघाला एक नशिबाची साथ मिळते ना. कालच्या दिवसामध्ये तर ते नशीब घेऊन तर मग जीवदानी बोलिंग संघ आला होता कारण की 1 चेंडू आणि जवळजवळ 2 धाव्यांची गरज असताना 3 धाव्यांची गरज असताना शेवटच्या टप्प्यामध्ये असा षटकार ठोकला आणि तो संघ मात्र आपण बघितला की मग त्याला बाय मिळाली आणि त्यानंतर शेवटच्या क्षणाला मात्र तो अंतिम 5 मध्ये आला. क्रिकेटमध्ये आपण बघितलं ना खेळ तितकाच महत्वाचा आहे परंतु तिथे नशिबाची साथ देखील खूप महत्वाची असते. लक फॅक्टर जे सोबत असलं ना तर नक्कीच सगळं काही अशक्य देखील शक्य होऊ शकतंय. आता 2 आघाडीचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. लक्ष आहे 42 धाव्यांचं पूर्ण करायचं आहे. ही जोडी झाले दाखल. त्या जोडीकडे टाकूया नजर कारण की ही जोडी आपण बघितली आहे तर मागच्याच मॅच मध्ये या जोडींची होती कमाल त्यामुळे संघाने केली होती धमाल. आता मात्र पुन्हा एकदा तशीच धमाल होताना पाहायला मिळेल का. जाऊया मैदानाच्या आतमध्ये.
वेलकम बॅक. सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. जैसा म्हटला जाता है ना कि मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी में इम्तिहान होता है. डरने वालों को कुछ भी नहीं मिलता जिंदगी में और लढणे वालों के कदमों में जहान होता है. लक्ष आहे 42 तितकं सोपं नाही आहे. त्याच्यासाठी लढाई सुरुवातीपासून आणि तीही मोठी आणि बरोबरीची करावी लागेल. ती धमक ठेवतील का दोन बॅटर? बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झाले आहेत पांडुरंग सावर. भरपूर अनुभव आहे क्रिकेटच्या पटलावरचा आणि तो अनुभव मात्र झोकत असताना बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेत पहिल्या षटकामध्ये. पहिला चेंडू थोडासा धीमा लाईन खेचली गेली होती आणि सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. ही खासियत आहे पांडुरंग सावर यांची. बघा भरपूर क्रिकेट खेळले गेलेत आणि त्या क्रिकेटमधून त्याने असे अनेक कारनामे केलेत. कारण की एक कारणामध्ये त्यांचा अजून सुद्धा माझ्या डोळ्याच्या समोर आहे, तर तो देखील सांगेन मी. पण सध्या तरी आपण या मॅचकडे नजर टाकूया, कारण की पहिला चेंडू त्याने चांगल्या टप्प्यावर हाताळला गेलाय. आता चांगल्या पद्धतीने खेळला जातोय. चेंडू मात्र थोडासा धीमा झालाय, आउटफील्ड मध्ये स्लो झाला. फटका जरूर चांगला खेचला होता, थोडीशी दिशा बदलली आहे, परंतु धावा मात्र या चेंडूवर मिळतील 2. लक्ष आहे 42 आणि त्यामुळेच प्रत्येक चेंडूवर धावा घेणे अनिवार्य असेल, कारण की एखादा डॉट चेंडू मग अस्किंग रन रेट वाढेल. अस्किंग रन रेट वाढला नाही की मग अडचणी वाढतायत. ही क्रिकेटच्या पटलावर अनेक वेळा आपण पाहिलंय देखील. पुन्हा एकदा धीमा टाकला गेला होता, वेट करून खेळण्याचा प्रयत्न होता. इथे समोर आहेत भूषण जाबर, तिकडे आणखीन एक भरपूर जुने खेळाडू आहेत, कारण की भूषण असतील, ज्यामध्ये पांडुरंग असतील, देवा असतील आणि अनेक असे खेळाडू राहिले गेले. त्याच्यामध्ये प्रकाश असतील, प्रकाश सावर, त्यांना देखील आपण पाहतोय. सध्या ते नाही आहेत, परंतु त्यांनी देखील जयबजरंग स्पोर्ट्स पालनापाडा संघासाठी भरपूर चांगलं योगदान क्रिकेटच्या पटलावर दिलंय. लोकेशनचा फटका फसलाय, हवेत आहे. कॉल दिला होता तिकडे, यस माझा कॉल आहे, मी पकडणार आणि पकडला गेलाय. या मॅच मध्ये विकेट हवी होती ना, ती विकेट दिली आहे आणि या विकेटने मात्र आपण पाहिलंय की या मॅचला एकतर्फा केलं जाऊ शकतंय. लोकेश भोईर बॅक टू द पॅव्हिलियन आणि सगळ्यात मोठा महत्वाचा धक्का दिलाय साई श्रद्धा ससूनगर या टीमला. तसं म्हटलं जाते ना की आयुष्यात किती कठीण प्रसंग आले तरी तक्रार करू नका, कारण की नेहमीच रल देव हा कठीण मात्र चांगल्या ऍक्टरलाच देतोय. बघा आता कॅमेरामॅन वैभव तुम देखील आम्हाला सज्ज झालेत कॅमेरामॅनची भूमिका पूर्ण करत असताना. जयेंद्र वाघे यांची लगेच डोळे फिरले. आमचे अंपायर्स आहेत ते, त्यांची जमते जोडी. लेफ्ट हँडेड बॅटर अगदी आपल्याला बघायला मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धोका आहे तिकडे, धोका आणि धोका पत्कारला गेला. अगदी काय गरज होती का आता म्हणतायत, परंतु आता विचार करून काय फायदा. झालं ते गेलं आणि नक्कीच संपलं असं म्हणू शकतोय. परतावं लागेल. मैदानाच्या मध्ये आले होते खेळाडू, आपण पाहिलं तर मनसेस त्यांना जावं लागेल डगआउटच्या दिशेने. जवळ ये नागडे, जवळ ये नागडे, जवळ ये नागडे, मला एक चुम्मा दे नागडे, जवळ ये नागडे, मला एक चुम्मा दे नागडे. लई दिवसानं मिळाला मोका, जवळ ये नागडे, लई दिवसानं मिळाला मोका, जवळ ये नागडे, अग जवळ ये नागडे, मला एक चुम्मा दे नागडे, जवळ ये नागडे, मला एक चुम्मा दे ना.
सध्या तरी आपण बघितलं ना की मग फलंदाज बाद झालेत. लक्ष 42 फलकावर आहेत 4. मग आता कुठेतरी हा देखील विचार करावा लागेल साईशादा ससूनवगर टीमला की झालंय काय. आपण विकेट डाऊन केले तर मग मॅच आपल्या हातामध्ये येणार नाहीये. वेळेच्या आधीच नियंत्रण मिळवावं लागेल. नियंत्रणाच्या बाहेर गेले तर मग आपलं नियंत्रण जाईल, समाप्त होईल. काय करतील, कसं करतील. नवीन बॅटर जितेन. चांगला फटका खेळला गेला जितेनच्या माध्यमातून. धाव मात्र 1 मिळेल. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. बॅकअप देखील तितकं चांगलं सुंदररित्या आपण पाहिलं. क्षेत्ररक्षणाचा दर्जा पाहायला मिळाला. षटक पूर्ण झालंय. पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये फलकावर आलेल्या धावा अगदी आपण पाहिल्या तर मापून मोजून तोलून मोलून दिलेल्या फक्त आणि फक्त 5 धावा. आणि या 5 धावा म्हणजेच आपण बघितलं तर मग भरपूर आणि भरपूर कमी आहेत. आता काय करायचंय, कसं करायचंय. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये नक्कीच त्याचं धावतं विवरण आपल्यापर्यंत घेऊन येते. तत्पूर्वी जाऊया टीचेकडे. थँक्यू डीजे. सूरज बॉलिंग ट्रॅकवर. 12 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. 12-37. मागच्या मॅच मध्येच आपण बघितलं तिथे थोडासा चमत्कार झाला होता. तशाच प्रकारचा चमत्कार मी तर म्हणेन की मग पालनाबाडा टीम तर चमत्कार तसा करू देणार नाहीये कारण की चांगली गोलंदाजी आहे. बॉलिंग ट्रॅकवर अगदी आपण बघितलं तर मग आहेत सूरज भोवर. षटक क्रमांक 2. 37 धावा डोळ्याच्या समोर असतील. सुरेख चेंडू फेकला गेलाय. अगदी अँगल बनवून गोलंदाजी केली जाते. बघा जय बजरंग स्पोर्ट्स पालनपाडा टीम पहिली मॅच जेव्हा टॉस केला आणि त्या टॉस मध्ये मी त्यांच्या कर्णधाराच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या तर त्यांनी सांगितलं आमचा सराव चांगला आहे, या मैदानावर करतोय आणि त्यांचा बेनिफिट मिळेल. आणि तो बेनिफिट तर मिळतोय कारण की अनुभव आहे. सरळ खेचलेला फटका गॅप मध्ये 2 खेळाडू येत आहेत. मंगेश पुढे आलेत. चांगलं कलेक्शन देखील झालंय परंतु या सिंगल डबल धावा आहेत ना त्या काहीच परिणाम टाकणार नाहीयेत जय बजरंग स्पोर्ट्स पालनपाडा टीमच्या वर. त्याच्यासाठी जर तुम्हाला प्रेशर टाकायचंय, दडपण टाकायचंय तर मग चेंडूला बाउंड्रीच्या बाहेर पोहोचवण्याचा कारनामा करावा लागेल. आणि ती क्षमता लोकेश मध्ये होती परंतु लोकेश बाद झाल्यानंतर आता त्यांची जागा मात्र एखाद्या खेळाडूला चालावी लागेल. त्याच्यामध्ये राकेशला मात्र मी तर म्हणेन ते कार्य करावं लागेल. बॅटची कडा पाहिली आपण. मागे चेंडू 2 धावा मिळतील. या 2 ने मात्र अगदी आपण बघितलं ते बाद नाही बनणार. टीमची टोटल पोहोचली गेले 8 या आकड्यावर. अगदी आपण बघितलं तर दिल्ली दूर आहे आणि असं पडू शकते कारण की येणारी चेंडू सुद्धा अगदी आपण बघितले ना 8 आणि या 8 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. यावेळेला चांगला फटका खेचलाय परंतु फिल्डर आहेत तिकडे. सुंदर झेल मात्र पकडला जाईल. फलंदाज होतील बाद. परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. अगदी राकेशला देखील आणि महत्वाचा विकेट डाऊन झालाय. 3रा आणि मोठा धक्का ससू नवगर या टीमला. थँक्यू डीजे. वसंत अपनी मध्ये आपण बघितलं कार्तिकेय भोईर यांची नक्कीच मथुरचं गाण्याचे देखील अगदी डिमांड आहे. सध्या डिमांड आपण बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये कारण की 34 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 34. फलकावर झालेला धावा फक्त आणि फक्त 8. हे 8 धावा ज्याच्यामध्ये आपण बघितलं की जी विकेट आपण बघितली होती ना लोकेशची विकेट
ती विकेट होती सगळ्यात महत्वपूर्ण आणि त्या विकेटने भरपूर काही परिणाम पडला या फलकाला. अमृत आले तर त्यांनी मात्र बॅट चालवली आहे, परंतु त्या धावा जितक्या हव्या आहेत ना त्या मिळत नाही आहेत. सिंगल मिळेल आणि सिंगलने आपण बघितलं तर मग धाव फलक पोहोचलं जाते 9च्या घरामध्ये. म्हणजेच काय आता तर राहिलेले चेंडू असतील 6 आणि 6 मध्ये मग 33ची गरज असेल. सहा चेंडूचा खेळ राहिला आहे आणि जवळजवळ 33 धाव्यांची गरज आहे. चंदर सारखी जी खेळी आपण बघितली दमदार होती, तशी खेळी मात्र एखाद्या खेळाडूला करायला हवी होती. कारण की ज्याप्रमाणे त्याने स्लॉग ओव्हरमध्ये म्हणजे शेवटच्या षटकामध्ये काय जबरदस्त खेळ केला आणि पारीला चालवणारी खेळी होती ती. धीमा टाकलाय. मंगेश होते बॉलिंग ट्रॅकवर आहेत त्या तिसऱ्या षटकामध्ये. जवळजवळ अगदी आपण बघितलं तर एक महत्वपूर्ण खेळाडू देखील आहेत या संघाचे. परंतु बघा ज्यांना अगदी आपण पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी नेहमीच करताना पाहायचो सुरुवातीच्या षटकामध्ये, आज मात्र त्यांना रोल वेगळा दिलाय परंतु चांगला निभावतायत ते. समोरला चांगला फटका टक्कन उडवलाय, सरळ चाललाय चेंडू डाऊन द ग्राउंड शॉट, सरळ सीमारेखा पार आणि हा आलाय दमदार फटका. सह्याद्री चषकात तिल आलेला हा षटकार. अरे मी पाण्याला जाते, रडू नको बाला, अरे मी पाण्याला जाते, हे पाण्याला जाते पाणी. एक षटकार आलाय परंतु अगदी 27 धाव्यांची गरज अजून देखील असेल. हा आलेला हा चेंडू अगदी आपण बघितला डॉट धाव फळक आपण बघितला तर धाव फळक पोहोचलेला आहे 15च्या घरामध्ये. म्हणजे जवळजवळ काय तर आता हे मॅच आहे ना हातामध्ये आले. हाता म्हणजेच काय तर 3 चेंडू आणि या 3 चेंडू मध्ये 27. डॉट पुन्हा एकदा येतोय. ज्याप्रमाणे क्रिकेट आज जय बजरंग स्पोर्ट्स पालनपाडा संघाच्या माध्यमातून छान राहिलंय. भरपूर खेळ चांगला केलाय त्यांनी. पहिल्या मॅच मध्ये देखील एक चांगला संघ होता वाघोबा प्रसन्न भावकळ. हा संघ आपण बघितला ना एक टपचा ज्याच्यामध्ये स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप बॉलिंग लाईनअप तरी देखील त्यांना डॉमिनेट केला. त्याच नंतर अगदी या मॅच मध्ये आपण बघतोय तर डॉमिनेट केलंय ससूनगर संघाला देखील. एक अंतिमचा चेंडू शिल्लक असेल आणि 25 धाव्यांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी आणि ते अशक्य आहे. म्हणजेच काय तर आता आपण पूर्णपणे सांगू शकतोय की हा सामना 99.99% हा पालनपाडा संघाच्या बाजूने झुकलाय. परंतु 1% का दिलाय कारण की एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू खेचलाय, विकेट आली असते खात्यामध्ये परंतु आपण बघितला सिंगल धाव आणि या सिंगलने मात्र आपण बघितलं तर मग झालंय काय सामना जिंकला गेलाय तब्बल 24 धावेने. अगदी आपण बघितलं तर जय बजरंग स्पोर्ट्स पालनपाडा टीमने अभिनंदन त्यांचं करूया. आभार आपण ससूनगर या संघाचे मानूया. डेफिनेटली मला वाटतं की यापूर्वीचा मॅचचा देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार शिल्लक होता. त्या पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे हकदार होते पांडुरंग सावर आणि नुकत्याच झालेल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत चंदर. तर आपण दोघांनी सुद्धा यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचा जे पुरस्कार आहे तो आपण प्राप्त करायचा आहे. आणि